बुलढाणा। तेव्हा अत्यंत दुःखद असा हा सगळा प्रकार, पण या संदर्भातल्या ताज्या अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहू। आणि आता महाराष्ट्रभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। तळ कोकणात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात 3 जुलैच्या नंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला। बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती निर्माण होत असल्यानं राज्यात पावसाचा जोर वाढेल अशा प्रकारचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, ज्यात कोल्हापूर, सातारा, सांगली सोबतच विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये 4 जुलैनंतर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। सोबतच मराठवाड्यात देखील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। आठवड्याभरापूर्वी राज्यात दाखल झालेल्या मान्सूननं कोकण वगळता अन्यत्र जोर धरला नसल्यानं खरीपाच्या पेरण्या काही ठिकाणी रखडलेत। राज्यात आतापर्यंत 4% पेरण्या झाल्या आहेत, त्यामुळे शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे। ज्या ठिकाणी पेरण्या झालेत तिथेही पावसाची मोठी गरज असून येत्या 2-3 दिवसात पाऊस न झाल्यास दुबार पेरण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंड वायद्यांमध्ये सुधारणा झाली आहे, तर देशातील बाजारात सोयाबीनचे भाव स्थिर आहेत। सध्या सोयाबीनला 4,500 ते 5,000 रुपयांचा भाव मिळतोय। आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी टिकून राहिली तर देशातल्या बाजारात सुद्धा दर वाढतील असा जाणकारांचा अंदाज आहे। राज्यातल्या बाजारामध्ये सध्या टोमॅटोची आवक कमी झाली असून टोमॅटोची मागणी मात्र टिकू नये, त्यामुळे टोमॅटोच्या दरात तेजी असल्याचं पाहायला मिळत आहे। नारायणगाव बाजारात टोमॅटोची सर्वाधिक आवक होऊनही सरासरी भाव 5,500 रुपये प्रति क्विंटल आहे। टोमॅटोचा भाव आणखीन किती दिवस टिकून राहील याचा नेमका अंदाज व्यापाऱ्यांनी सांगितलेला नाही। देशात लाल मिरचीचं उत्पादन घटलं असून देशांतर्गत बाजारात लाल मिरचीला मोठी मागणी आहे, त्यामुळे मिरचीच्या दरात तेजी कायम आहे। सध्या लाल मिरचीला प्रति क्विंटल 18,000 ते 25,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। दरातली तेजी या पुढच्या काळात सुद्धा टिकून राहील असा अंदाज आहे। देशातल्या बाजारात मागच्या 2 आठवड्यांपासून हरभऱ्याची आवक कमी झाली। हरभऱ्याला सध्या प्रति क्विंटल 4,900 ते 5,000 रुपयांचा भाव मिळतोय। बाजारात सध्या हरभरा पुरेशा प्रमाणात येत नसला तरी हरभरा बाजाराची दिशा सरकारच्या धोरणावर अवलंबून असेल असं जाणकारांनी म्हटलंय। आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायद्यांमध्ये वाढ झाली असून राज्यातल्या बाजार समित्यांमधल्या कापसाच्या दरात 100 ते 150 रुपयांनी सुधारणा झाली। कापसाला सध्या प्रति क्विंटल सरासरी 6,600 ते 7,200चा भाव मिळतोय। कापूस दरातली सुधारणा टिकू शकते असं अभ्यासकांना वाटतंय। घणसोलीच्या पाम बीच मार्गावर खाडीमध्ये बुडून एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला। हा मुलगा आपल्या मित्राच्या आंघोळीसाठी खाडीमध्ये गेला असताना ही दुर्घटना घडली। पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं हे दोघं जण पाण्यात न उतरल्यानं त्यांचा जीव बचावला, एकाचा गेला। मध्ये धुवाधार पाऊस असून 36 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय। कर्जतच्या आशाणेवाडी इथे ओढा दुथडी भरून वाहत असताना ओढा पार करत असताना 3 महिला वाहून गेल्या। सुदैवानं यातल्या 2 जणी बचावल्या, मात्र एका महिलेचा जीव गेला आहे। पेणच्या नरवेल बेनवले इथे महाराष्ट्र जागतिक बँक सहाय्यता अंतर्गत 60 कोटींच्या खारबंदिस्तीचं काम सुरू आहे, मात्र मुसळधार पावसामुळे विठ्ठलवाडी इथे खारबंदिस्ती फुटली असून अनेक गावांना पुराचा धोका निर्माण झाला। ठेकेदार योग्य पद्धतीनं काम करत नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। बदलापूरमधील बारवी डॅमकडे जाणारा रस्ता अतिशय धोकादायक बनला। या रस्त्याचं काही दिवसांपूर्वी डांबरीकरण झालं, मात्र डांबरीकरण केल्यावर ठेकेदारानं कडक मुरूम न टाकता लाल माती टाकली, त्यामुळे रस्ता चिकट होऊन तिथे दररोज वाहनांचे अपघात होऊ लागलेत। या हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा इथे बस अपघातात मृत्यू पावलेल्यांच्यावर आज सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। बुलढाण्यातील कवायत मैदान या ठिकाणी अंत्यविधी केला जाईल।
पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर जुन्नर तालुक्यातील जांबूत फाटा इथे भर पावसात डांबरीकरण सुरू होतं. पावसाची संततधार सुरू असल्यानं हे डांबरीकरण किती काळ टिकणार असा प्रश्न नागरिक विचारतात. नागरिकांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना कळवलं, मात्र काम बंद झालं नाही. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट कामाच्या ठिकाणी धाव घेतली आणि हे काम बंद पाडलं. पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर इथे क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या भव्य स्मारकाच्या विकास आराखड्याचं राजगुरू इथे सादरीकरण करण्यात आलं. स्मारकाच्या माध्यमातून क्रांतिकारकांचा इतिहास समजावा, त्यातून उच्च शिक्षणाचा संदेशही दिला जावा अशा पद्धतीने स्मारक उभारण्याचा मानस असून निधी कमी पडू दिला जाणार नाही असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरातल्या तेलदरा शिवारात भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली. दरम्यान ओतूर आणि माणिकडोह बिबट निवारण केंद्राच्या रेस्क्यू टीमनं या बिबट्याला विहिरीतून सुखरूपपणे बाहेर काढलं. जीवदान मिळाल्यानंतर या बिबट्याची रवानगी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात करण्यात आली. राष्ट्रीय डॉक्टर दिनाचं औचित्य साधत गिर्यारोहकांनी डॉक्टरांच्या कार्याला सलाम केला. अवघ्या 15 तासात दुर्ग, कलावंतीण आणि प्रबळगड तसंच इर्शाळगड हे 3 किल्ले सर करण्यात आले. भर पावसात 25 किलोमीटरच्या दुर्गम घाटवाटेचा अनुभव घेत राजगुरुनगर, पुणे आणि पिंपरी इथल्या गिर्यारोहकांनी डॉक्टरांच्या कार्याचा सन्मान केला. देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडणार आहे. सकाळी 10 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, प्रामुख्यानं राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ठाकरे यांनी त्यांच्या सत्ताकाळात भ्रष्टाचार केला, त्यामुळे ते जेलमध्ये जातील असा घणाघात केसरकर यांनी केला. मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल हे दुपारी 1 वाजता एक पत्रकार परिषद घेणार आहेत. चहल यावेळेला आदित्य ठाकरे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. मालेगावला भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. दुसरीकडे शहरात शांतता राहावी यासाठी दुपारी 1 वाजता माजी आमदार रशीद शेख यांच्या नेतृत्वाखाली इन्सानियत बचाव मोर्चा काढण्यात येणार आहे. साईबाबांच्या हयातीपासून सुरू असलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवाला शिर्डीत आजपासून सुरुवात झाली. 4 जुलैपर्यंत हा उत्सव चालणार आहे. काकड आरती आणि ग्रंथ मिरवणुकीनं या उत्सवाला सुरुवात होईल. गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्तानं राज्यातील अनेक पालख्यासुद्धा शिर्डीमध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली. राज्य सरकारनं कोरेगाव भीमा आयोगाला आणखी 3 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. गृह विभागानं जारी केलेल्या आदेशानुसार आयोगाला 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. 1 जानेवारी 2018 रोजी पुण्यातील कोरेगाव भीमा इथे जातीय दंगल उसळली होती. सरकारनं त्या घटनेची चौकशी करण्यासाठी 2 सदस्यांचा आयोग नियुक्त केला आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या निर्मितीला 25 वर्ष पूर्ण झाली. जिल्हा निर्मितीच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं प्रशासनाच्या वतीनं शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्ह्यानं आतापर्यंत विकासाचा मोठा टप्पा पार केला आहे. आगामी 25 वर्षांसाठी एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करून विकासासाठी कटिबद्ध असल्याचं मत जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार गावित यांनी व्यक्त केलं. नंदुरबार नवापूर रस्त्यावर ढेकवत गावाच्या जवळ रस्त्यावर झाड उन्मळून पडलं. काही काळ वाहतूक खोळंबली होती. प्रशासनाकडून तातडीनं झाड बाजूला करण्यात येणं अपेक्षित होतं, पण तसं झालं नाही. त्यामुळे 5 ते 6 किलोमीटरच्या रांगा इथे लागल्या होत्या. राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या धर्तीवर पाचोरा इथे काँग्रेसच्या वतीनं काँग्रेस आपल्या दारी अभियान सुरुवात झाली. या अभियानाच्या अंतर्गत नागरिकांच्या घरोघरी जाऊन आरोग्य आणि शासकीय कामांविषयी जाणून घेणं आणि त्यांना मदत करणं यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते पुढाकार घेणार आहेत. वैजापूर तालुक्यातील अगरसायगाव भागात मुलानं सावतराईची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. नानासाहेब जाधव असं आरोपीचं नाव असून शेतीच्या वादातून ही हत्या झाल्याचं समोर येत आहे. साताऱ्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत आहे. सेनॉर चौकामध्ये सौरभ पवार यांच्या कारचा पाठलाग करत तिघांनी कोयत्यानं हल्ला केला. यातून सौरभ पवार थोडक्यात बचावलं. यावेळेला हल्लेखोरांनी कारची तोडफोड केल्याचं समोर आलंय. जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचं कळतंय. रेल्वेच्या 3ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. त्यामुळे रविवारच्या सुट्टीनिमित्तानं जर का तुम्ही बाहेर पडायचं ठरवत असाल तर रेल्वे रुळांच्या देखभाल दुरुस्तीच्या बरोबरच सिग्नल यंत्रणेतील प्रलंबित कामं
दूर करण्यासाठी हा मेगा ब्लॉक होतोय। मध्य रेल्वेकडून माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे। कोकण रेल्वे मार्गावर वीरखेड या विभागाच्या 7 जुलैला मेगा ब्लॉक घेण्यात येईल। दुपारी 12:20 ते 3:20 या कालावधीत देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे। या मार्गावर मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे। गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेनं आणखीन 52 गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला। विशेष म्हणजे 52 गणपती विशेष गाड्या या दिवा चिपळूण मार्गावर धावतील। या 36 मेमू स्पेशल, मुंबई मंगळुरूच्या दरम्यान 16 स्पेशल गाड्यांचा समावेश आहे। काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेनं गणपती उत्सवासाठी 156 गणपती विशेष रेल्वे चालवण्याची घोषणा केली होती। आता गणपती विशेष रेल्वे गाड्यांची संख्या 208 वर पोहोचली आहे, त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं समृद्धी महामार्गावरचे वाढते अपघात रोखण्यासाठी कृती आराखड्याच्या अंतर्गत विविध उपाययोजना केल्या आहेत। वाहन चालकांसाठी 520 किलोमीटर अंतराच्या प्रत्येक इंटरचेंजवर समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आलं असून 23 वाहनांच्या माध्यमातून महामार्गावर गस्त घालण्यात येणार आहे। त्यासोबतच 122 सुरक्षा रक्षकांची फौज सुद्धा तैनात केली जाणार आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4082 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। ऑनलाईन अर्ज आणि अनामत रकमेचा भरणा करण्यासाठी 10 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली असून आतापर्यंत 97,543 अर्ज दाखल झाले। त्यापैकी 70,497 अर्जदारांनी आतापर्यंत अनामत रक्कम सुद्धा भरली आहे। पुढच्या आठवड्यात सलग 6 दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे। समुद्रात 4.5 मीटरपेक्षा जास्त उंच लाटा उसळतील। दर बुधवारी सगळ्यात मोठी भरती येणार आहे। या दरम्यान पाऊस पडल्यास मुंबईकरांना सावधगिरी बाळगावी लागेल। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधल्या पाणीसाठ्यात दररोज झपाट्यानं वाढ होते। गेल्या शनिवारी 6.49% पर्यंत खालावलेला पाणीसाठा 8च दिवसात 12.85% पोहोचला आहे। सध्या धरण क्षेत्रात संततधार सुरू असून दररोज 100 ते 150 मिलीमीटर पावसाची नोंद होते। मुंबईच्या हद्दीतील विहार, तुळशी या धरणांमध्ये समाधानकारक पाऊस पडत आहे। मुंबईतील सागरी किनारा मार्ग प्रकल्पाच्या अंतर्गत 2 महाबोगदे खणण्याचं काम पूर्ण झालंय। बोगदा खणण्याचं काम झालं असलं तरी हे बोगदे खणणारे चीनी बनावटीचे तब्बल 2800 टन वजनाचं आणि 4 मजली उंच मावळा हे यंत्र हटवण्यासाठी तब्बल 3 ते 3.5 महिने लागणार आहेत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन आणि कर आकारणी विभागानं आर्थिक वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यात 447 कोटी रुपये इतका मालमत्ता कल वसूल केला। 50% जास्त मालमत्ता धारकांनी पहिल्या 3 महिन्यात कराचा भरणा केला आहे। नागरिकांच्या तक्रारी प्रभाग स्तरावर मार्गी लावण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाजात गतिमानता तसंच पारदर्शकता यावी यासाठी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनानं दर सोमवारी आता जनता दरबार घेण्याचा निर्णय घेतला। परिमंडळ 1 आणि 2 उपायुक्त यांच्या अधिपत्याखाली मध्यवर्ती प्रभाग कार्यालयात हा जनता दरबार होणार आहे। राज्य सरकारनं कोरेगाव भीमा आयोगाला आणखी 3 महिने मुदतवाढ दिली आहे। गृह विभागानं जारी केलेल्या आदेशानुसार आयोगाला 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे। 1 जानेवारी 2018 रोजी पुण्यातल्या कोरेगाव भीमा इथे जातीय दंगल उसळली होती आणि राज्य सरकारनं या घटनेची चौकशी करण्यासाठी द्विसदस्यीय आयोग नियुक्त केलाय। नंदुरबार जिल्ह्याच्या निर्मितीला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत। जिल्हा निर्मितीच्या रौप्य महोत्सवानिमित्तानं प्रशासनाच्या वतीनं शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्ह्यानं आतापर्यंत विकासाचा मोठा टप्पा गाठलाय आणि आगामी 25 वर्षांसाठी एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करून विकासासाठी कटिबद्ध असल्याचं मत जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार गावित यांनी व्यक्त केलं। नंदुरबार नवापूर रस्त्यावरती ढेकवत गावाजवळ रस्त्यावरती झाड उन्मळून पडल्यानं काही काळ वाहतूक खोळंबली होती। प्रशासनाकडून झाड बाजूला करण्यात विलंब झाल्यानं तब्बल 5 ते 6 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या धर्तीवरती पाचोरा इथे काँग्रेसच्या वतीनं काँग्रेस आपल्या दारी अभियानाला सुरुवात करण्यात आली आणि या अभियानांतर्गत नागरिकांच्या घरोघरी जाऊन आरोग्य आणि शासकीय कामांविषयी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला। वैजापूर तालुक्यातील आगर सायगाव भागामध्ये मुलानं सावत्र आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। नानासाहेब जाधव असं आरोपीचं नाव असून शेतीच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचं सांगितलं जातंय।
साताऱ्यात पुन्हा कोयता गँगनं दहशत माजवली आहे. सेनॉर चौकामध्ये सौरभ पवार यांच्या कारचा पाठलाग करत तिघांनी कोयत्यानं हल्ला केला. यातून सौरभ पवार थोडक्यात बचावलेत आणि यावेळी हल्लेखोरांनी कारची तोडफोड केल्याचं समोर आलंय. जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. रेल्वेच्या तीनही मार्गावर मुंबईत आज मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे रविवारच्या सुट्टीनिमित्तानं बाहेर पडणाऱ्यांचे हाल होणार आहेत. रेल्वे रुळांच्या देखभाल दुरुस्तीसोबतच सिग्नल यंत्रणेतील प्रलंबित कामं करण्यासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेकडून माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11:05 पासून ते दुपारी 3:55 ब्लॉक असेल. कोकण रेल्वे मार्गावरील वीरखेड विभागादरम्यान 7 जुलैला मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी 12:20 पासून ते दुपारी 3:20 या कालावधीत देखभाल दुरुस्तीची कामं हाती घेण्यात येणार असल्यामुळे या मार्गावरती मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आलाय. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेनं आणखी 52 गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे 52 गणपती विशेष गाड्यांमध्ये दिवा चिपळूण दरम्यान 36 मेमो स्पेशल आणि मुंबई बेंगळुरू दरम्यान 16 स्पेशल गाड्यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेनं गणपती उत्सवासाठी 156 गणपती विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा केली होती आणि आता गणपती विशेष रेल्वे गाड्यांची 208 वरती संख्या पोहोचल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी कृती आराखड्याअंतर्गत विविध उपाययोजना केल्यात. वाहन चालकांसाठी 520 किलोमीटर मार्गावरील प्रत्येक इंटरचेंजवरती समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आलं असून 23 वाहनांद्वारे महामार्गावरती गस्त घालण्यात येणार आहे. त्याचसोबत 122 सुरक्षा रक्षकांची फौज सुद्धा तैनात करण्यात आली आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4082 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ मिळाली आहे. ऑनलाईन अर्ज आणि अनामत रकमेचा भरणा करण्यासाठी 10 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली असून आतापर्यंत 97,543 अर्ज दाखल झाले. त्यापैकी 70,497 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे. पुढच्या आठवड्यात सलग 6 दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. समुद्रात 4.5 मीटरपेक्षा जास्त उंच लाटा उसळणार आहेत तर बुधवारी सगळ्यात मोठी भरती असणार आहे. या दरम्यान पाऊस पडल्यास मुंबईकरांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील पाणीसाठ्यात दररोज मोठी वाढ होतीये. गेल्या शनिवारी 6.49% खालावलेला इथलाच पाणीसाठा आता 8 दिवसात 12.85% पोहोचलाय. सध्या धरण क्षेत्रात संततधार सुरू आहे आणि तिथे दररोज 100 ते 150 मिलीमीटर पावसाची नोंद होतीये. मुंबईच्या हद्दीतील विहार आणि तुळशी धरणात समाधानकारक पाऊस पडतोय. मुंबईतल्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पांतर्गत 2 महाबोगदे खणण्याचं काम पूर्ण झालंय. बोगदा खणण्याचं काम झालं असलं तरी हे बोगदे खणणारे चीनी बनावटीचे तब्बल 2800 टन वजनाचे आणि 4 मजली उंच मावळा हे यंत्र हटवण्यासाठी तब्बल 3 ते 3.5 महिने लागणार आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन आणि कर आकारणी विभागानं आर्थिक वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यात 447 कोटी रुपये मालमत्ता कर वसूल केलाय. 50% जास्त मालमत्ताधारकांनी पहिल्या 3 महिन्यात कराचा भरणा केलाय. नागरिकांच्या तक्रारी प्रभाग स्तरावरती मार्गी लावण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनानं दर सोमवारी जनता दरबार घेण्याचा निर्णय. आपण पाहताय बातमी 36 जिल्ह्यांची. मुंबईमध्ये पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत असल्या तरी गेल्या 24 तासात मुंबईच्या शहर आणि उपनगरात विविध भागात पडझडीच्या 69 घटना घडल्यात. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र काही ठिकाणी भिंत कोसळले, अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना समोर आल्या. जेईई ॲडव्हान्समधील टॉपर विद्यार्थ्यांनी पहिली पसंती IIT मुंबई पवई कॅम्पसला दिली आहे. टॉप 100 विद्यार्थ्यांपैकी 89 विद्यार्थ्यांनी IIT मुंबईला प्राधान्यक्रम दिला आहे. यातील 67 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. राज्य शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी ई-वॉलेट ही सुविधा उपलब्ध करण्यात आली. या सुविधेमुळे सरकारकडून मिळणारे आर्थिक लाभ थेट विद्यार्थ्यांच्या तसंच महाविद्यालयाच्या खात्यात जमा होणार आहे. या सुविधेचा राज्यातल्या सुमारे 4 ते 5 लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. देशातील GST संकलन 12% वाढून 1.61 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झालंय. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं ही माहिती दिली. विशेष बाब म्हणजे 6 वर्षांपूर्वी 1 जुलै 2017 रोजी GST करप्रणाली लागू झाल्यापासून चौथ्यांदा एकूण कर संकलन 1.60 लाख कोटींपेक्षा जास्त झालंय.
नांदेडच्या लोहा इथल्या जिल्हा परिषद शाळेतील 21 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. शालेय पोषण आहार बनवताना जेवणामध्ये पाल पडल्याचा आरोप होतोय. दरम्यान विद्यार्थ्यांवर कापसी इथल्या आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. अंधेरीमध्ये कापसवाडी परिसरात एकानं आपल्या पित्याची हत्या केली. नोकरीच्या वादातून वडिलांच्या डोक्यात लोखंडी रॉडनं त्यानं प्रहार केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. नाशिकसह त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पाऊस पडला. सखल भागात पाणी साचलं असून अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचलंय. त्यामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झालंय.